नमस्कार, मी ॲडव्होकेट मिलिंद खोले. आजचा विषय आहे गाडी. गाडी म्हटलं की प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्याला गाडी घ्यावी आणि त्या गाडीसाठी पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं येतो एक शब्द लोन. ज्यावेळी आपण बँकेकडे जातो आणि लोनसाठी ॲप्लिकेशन करतो आणि बँक अगदी आनंदाने तुम्हाला लोन देते आणि ते लोन घेऊन ज्यावेळेला तुम्हाला गाडी मिळते त्यावेळेला त्या गाडीबरोबर सेल्फी, फोटो, फिरणे, ट्रिप वगैरे तुम्ही फार एन्जॉय करता. पण काही कारणामुळे जर आपल्याला ह्याच गाडीचे हप्ते भरायचे आहेत, त्या मोहामध्ये आपण विसरून जातो. काही कारणामुळे विसरून जातो आणि त्यावेळेला बँकसुद्धा आपल्याला 90 दिवसाचा टाईम देते तुम्हाला पेमेंट करण्यासाठी आणि त्यावेळेला पण समजा तुम्हाला जर देता आलं नाही तर बँकेला अधिकार आहे की तुमची गाडी जप्त करण्याचा. पण ज्या वेळेला बँकेतले काही कर्मचारी किंवा काही अधिकारी किंवा कुठलीही माणसं बँके थ्रू तुमच्याकडे येतात आणि ते म्हणतात की तुमचं लोन थकलेलं आहे आणि या गाडीसाठी तुमची गाडी जप्त करायची, त्यावेळेला प्रामाणिकपणे नम्रतेने त्यांना विचारायचं, तुमचं नाव काय, तुमचा पत्ता काय, तुमचं आयडेंटिफिकेशन काय, बँकेचं कुठलं ऑथराईज लेटर आहे का, तुम्ही ऑथराईज एजंट आहे का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही DRAचा कोर्स केला आहे का. DRA म्हणजे डेप्ट रिकव्हरी एजंट. हे जर त्यांच्याकडे नसेल तर तुम्ही कृपा करून तुमची गाडी त्यांच्या ताब्यात द्यायची नाही. गॉट इट? आणि ही छोटीशी माहिती आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि त्या व्यतिरिक्त त्या अगेन्स्ट तुम्ही प्रायव्हेट कंप्लेंट पोलीस चौकीत करू शकता. हे तुम्हाला अधिकार दिलेले आहेत. अधिकार जाणून घ्या, आनंदाने राहा आणि गाडीचे हप्ते परस्पर फेडा वेळेवर. ओके, बाय.